फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा। सामाजिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय अशा विविध घटकातील प्रतिष्ठित नागरिकांचा यावेळी सत्कार। फोर कॉर्नर डेव्हलपर्सचा दुसरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय अशा विविध घटकातील प्रतिष्ठित नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या भव्य कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना एकत्र आल्याने पनवेलचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी फोर कॉर्नरच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। नक्कीच मी मगाशीच सांगितलं की एफसीडीला मनापासून आणि मोठे साहेब आणि पूर्ण टीम 6 जणांची यांना मनापासून मी शुभेच्छा दिल्यात। कारण आज त्यांचं जे प्रेझेंटेशन मी बघितलं की एखादं प्रोफेशनल प्रेझेंटेशन असल्यासारखं मला वाटलं आणि कार्यक्रम देखील त्याच पद्धतीनं प्रोफेशनल आहे आणि 100% आहे। हे काही कुणाच्या सांगण्यावरनं आम्ही बोलत नसतो, हे जे आहे ते वास्तव मांडलं पाहिजे आणि आपली मंडळी जर पुढे गेली तर का पुढे जाऊ नये हा प्रश्न माझ्यापुढे। आणि 100% ही मंडळी ज्या पद्धतीनं कामकाज आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी एक एक्झाम्पल वर दिलं, त्या मॅडमवर आल्या, त्यांनी 17 गुंठे जागा घेतली आणि त्याच्यात समाधानी आहेत। महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की समाधान हा शब्द जेव्हा येतो ना त्यावेळी नक्कीच मला वाटतं कामात कुठलाही अडथळा येत नाही। त्या पद्धतीनंच यांची मला टीम दिसली आणि राजकीय विरहित सगळ्यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं। मग त्याच्यात सामाजिक क्षेत्रात असतील, ह्या तुमच्या आत्ता जे डेव्हलपर ह्या क्षेत्रात असतील, हे सगळी मंडळी मला आज एका जागी दिसली आणि त्याचा देखील आनंद आहे मनस्वी की आपली माणसं पुढे चाललेत, सगळी एका जागी आज दिसली। जसे पत्रकार बंधू देखील मला आज बऱ्याच दिवसांनी सगळे एका जागी दिसले। हे घेण्यासारखं याच्यातून की म्हणजे त्यांनी समाजातील खालच्या घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत सगळ्यांना इथे बोलवलं। हे त्याच्यातून एक शिकण्यासारखं मला वाटलं। आणि आज विंधणीचे देखील आमचे इथे आहेत, ही सगळी मंडळी आज खारघरला ऑफिस मी त्यांना सांगितलं की पुढच्या वर्षी स्क्रीनवर आपल्या भारतातले जे मौजूद अटल सेतू आहे, उद्या गव्हाण फाटा किंवा करळ फाट्यावर जे दुबईसारखं ब्रिज जे जेम मात्रे म्हणून आम्ही स्वतः बनवले, जे ब्रिज म्हणजे मी बनवले म्हणून सांगत नाही, पण ते ब्रिज ज्या पद्धतीनं बनलं हे फोटोज देखील उद्या तुम्ही दाखवू शकता। आणि खरोखर उद्या ह्या काही गोष्टी लक्षात आल्या, उद्या ते डेव्हलपरमध्ये स्वतः घुसतील। आज फक्त लँड्स देत आहेत, पण उद्या जाऊन काय त्यांची जर उद्या ही कपॅसिटी वाढली आणि वाढणार 100%, या कपॅसिटीतून ते स्वतः वेअरहाऊस निर्माण करून देखील विकू शकतात इंडोस्पेससारखे, हे देखील मी त्यांना सांगितलं। आणि खरोखर येणारा आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ याच्यातून जे रोजगार उत्पन्न निर्माण होणार आहेत, याच्यातून वेगवेगळ्या तऱ्हेने जे बिझनेस देखील निर्माण होणार आहेत, याच्यात देखील ह्यांचा मोठा वाटा असणार आहे। कारण ह्यांच्याकडून देखील यांना अजून मला माहीत नाही कुठपर्यंत आहे, परंतु मला असं वाटतं स्वतःला, माझं वैयक्तिक मत आहे की यांच्याकडून देखील बरेचसे बिझनेस दिले जातील पुढच्या काळात, असं मला वाटतं आणि ते नक्कीच पुढे करतील। काही अडचण असेल तर त्यांना मी सांगितले जरूर कधीही मला भेटा, मी कधीही अवेलेबल आहे एवढं सांगितलं। आणि पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या वर्षाच्या आणि तिसऱ्या वर्षात पदार्पण केल्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरानंतर आता चौथं मोठं शहर तसेच तिसरी मुंबई होणार आहे। त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने काम करत असल्याचं फोर कॉर्नर ग्रुपचे डायरेक्टर अशोक मोटे यांनी सांगितले की फोर कॉर्नर ग्रुपने आतापर्यंत 70 ते 80 एकर जागांची विक्री केली असल्याचं मोटे यांनी सांगितलं आहे। दादाला धन्यवाद देतो, यांनी एवढ्या बिजी शेड्यूलमध्ये इथपर्यंत आले, कारण का आज सर्वात मोठी लग्नाची तीत आहे। सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख सुद्धा येणार होते, परंतु अलिबागवरून जयंत पाटील साहेब तिकडे गेले सांगोल्याला, त्यामुळे त्यांना येता आलं नाही। त्यांनी फोन केला आणि मला सांगितले मला येता येत नाही। आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा येणार होते, त्यांनासुद्धा त्यांचं पण व्यस्त शेड्यूल असल्या कारणानं कदाचित ते येऊ पण शकतात, नाही आले अजून काही हरकत नाही। त्याचबरोबर आम्ही तसं मॅडम म्हणाल्या की आम्ही फोर कॉर्नर काच निवडला, तर एक आम्ही असंच बसलो होतो। आज आम्ही घाटावरचे हे इथले, परंतु आम्ही एक विचार केला की बाबा असंच बसल्यानंतर बाबा काहीतरी करायला पाहिजे। आणि आमच्याकडे व्यवसाय नाही काय, म्हणजे लय मोठं शिकलं म्हणजेच लय मोठा व्यावसायिक होतो किंवा मोठी नोकरी लागते अशातला पण काय भाग नाही। मी खूप कमी शिक्षण माझं झालेलं आहे, परंतु एक योगायोगानं आम्ही सगळे संदीप पाटील असतील, बाकीचे मेहर सर असतील, प्रवीण पवार असतील, हे सगळे लक्ष्मी शेंडे असतील, असं बसलं असताना असं आम्हाला आठवलं की बाबा आता इथे एअरपोर्ट होतं आहे, इथल्या जागा बाहेरची लोक येऊन इथे विकत आहेत, मग आपण का करू नये असं एक संकल्पना मनामध्ये आली। आणि एका दोघाचे पैसे अटकले होते, त्या निमित्तानं आम्ही जवळ खोलात गेलो त्यावेळी कळलं की अरे इथं फसवणूक पण होते, पण हा व्यवसाय खूप सुंदर आहे। आणि असं बसल्यानंतर आमचं ठरलं की बाबा हे करायचं, कारण का जागा देणार इथले स्थानिक आहेत, भूमिपुत्र आहेत, कारण गरजेपोटी जे जागा विकत आहेत टायटल क्लिअर जागा आम्ही घेतो आहे। आणि जे इन्व्हेस्टर आहेत, जसे आता मगाशी एमगर मॅडमनी 17 गुंठ्याचा प्लॉट घेतला, तसं घेणाऱ्या लोकांना आम्ही देतो आहे। आणि हे देत असताना तुम्ही नावाबद्दल विचारलं, फोर कॉर्नर डेव्हलपर्स
हे का? फोर कॉर्नर डेव्हलपर्स हे ह्याच्यासाठी की मुंबईनंतर ठाण्यानंतर नवी मुंबई बनलं आणि त्याच्याच बरोबरीनं आता हे तिसरी मुंबई बनते, ही चौथा कोपरा बनतो आहे. म्हणून आम्ही फोर कॉर्नर डेव्हलपर्स, त्या फोर कॉर्नर डेव्हलपरचे 6 पार्टनर आणि त्या माध्यमातून आम्ही टायटल क्लिअर जागा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. आणि त्या जागा पोहोचवून तिथं भविष्यामध्ये जसे दादा बोलले, दादांचा तर आम्हाला नेहमी पाठिंबा असतोच आणि राहणार आहे. पण आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छितो की आत्तापर्यंत मी 70 ते 80 एकर जागा विकलेली आहे, तिथं सेल केलेली आहे. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्या जागा शेतकऱ्यांनाच विकलेल्या आहेत, दिलेल्या आहेत त्या. पण तिथं भविष्यामध्ये ज्यावेळेस नवी मुंबईसारखी डेव्हलपमेंट येणार आहे, सिडकोनी कशी नवी मुंबईमध्ये आणली तशी तिथे MMRD डेव्हलपमेंट आणणार आहे. कारण का त्यावेळी दादांचा खूप मोठा रोल असणार आहे त्यामध्ये आणि त्यांचं योगदान आम्हाला लागणारच आहे. MMRDच्या माध्यमातून सेक्टर प्लॉटिंग पडणार, त्यावेळी वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहेत. 60-40चा रेशो येईल किंवा 22.5% जागा मिळेल. पण जे बी काय जागा मिळेल, सिडको येऊ, MMRD येऊ, नैना येऊ, MSRD येऊ, जी संस्था तिथं शासनाची येईल त्या संस्थेबरोबर आम्ही कनेक्ट होऊन तिथं खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होणार. आणि हे डेव्हलपमेंट करण्यासाठी आमचा मानस आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आम्ही तिथं आमच्या स्वतःचा IPO लॉन्च करायच्या विचारामध्ये आहोत. आमची कंपनी लिस्टेड कंपनी करणार आहोत. रिअल इस्टेटमध्ये आज एक ऐतिहासिक काम करण्याचा मानस घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.